नांदेड येथील मोदी मैदानावरती 24 आणि 25 तारखेला जे आहे ते हिंद दी चादर हा प्रोग्राम पार पडणार आहे आणि याच प्रोग्रामची तयारी आता पूर्ण झाली आहे। आपण बघतो की नांदेड येथील गुरुद्वारा गुरु तेज बहादूर साहेबजीचा दरबार जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। सेम टू सेम हुबे बागदी जशाच तसं जे आहे ते नांदेड जे गुरुद्वारा आहे तीच गुरुद्वारेचा देखावा या ठिकाणी तीच प्रतिकृती जी आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि याच कार्यक्रमाची आता तयारी पूर्ण झालेली आहे। खरं तर उद्या सकाळपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि आतापासूनच जे आहे ते या कार्यक्रमाच्या या मोदी मैदानावरती मान्यवर येण्याची तयारी सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत मुख्यमंत्री सहायता निधीचे श्री नाईक सर आहेत। सर, एकंदरीतच कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे? 24 आणि 25 ला हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासन, तख्त श्री हुजूर साहेब आणि गुरु नानक नामदेव संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जातोय, ज्यामध्ये 24 तारखेला सकाळी 8 ते 11 मध्ये नगर कीर्तन काढलं जाईल। गुरुद्वारा ते या ठिकाणी गुरुसाहेब या ठिकाणी येतील आणि तिथे प्रकाश होईल। नंतर दुपारी 3 ते 5 मध्ये म्हणजे 11 ते 10 पर्यंत आमचे जे प्रसिद्ध असे समाजाचे रागी जथेदार असतात त्यांच्याद्वारे या ठिकाणी गुरुबाणी ऐकवली जाईल आणि 3 ते 5 मध्ये मान्यवर येतील, ते गुरुसाहेबांच्या या इतिहासाबद्दल बोलतील। त्यामध्ये UP CM, हरियाणा CM आणि पंजाब CM आणि महाराष्ट्र CM या ठिकाणी उद्या 24 ला असेल। 25 ला सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत हा कीर्तनाचा कार्यक्रम आणि रागी जथेदाराचा हा गुरुबाणीचा कार्यक्रम चालूच राहील। त्यामध्ये 25 ला 2 ते 4 मध्ये आपले देशाचे गृहमंत्री श्रीमान अमित भाईजी, त्यांसोबत आंध्रचे डेप्युटी CM पवन कल्याणजी, महाराष्ट्र CM आणि दोघी DCM आणि बागेश्वर धाम अशा प्रकारचे आणि ह्या 9 समाजातील देश विदेशातून संत महात्मे हे सगळे या कार्यक्रमाला असणार आहे। मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यातून मागच्या काही दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे। आता तयारी पूर्ण झाली आहे। किती जिल्हे नियोजनामध्ये सहभागी झाले? खरं तर ह्या कार्यक्रमाचं 80% नियोजन हा प्रचार प्रसाराचाच होता आणि हा 24-25 फक्त 20% कार्यक्रम आहे आणि त्यामुळे घराघरात जाऊन या 9 समाजामध्ये ह्या गुरूंबद्दल काय नातं आहे आणि गुरूंची शहादत का झाली आहे आणि त्यांचं गुरुपरंपरा काय यासाठी पूर्ण आपण तांडा, नगर, शहर, बस्ती, तहसील आणि जिल्हा अशा प्रकारच्या समित्या केल्या होत्या। त्यामुळे पूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पूर्ण देश विदेशातनं, कारण या भूमीचं खूप महत्व आहे, हे तखत आहे। इथं गुरु गोविंद सिंगांचं अंतिम जो वेळ आहे तो ह्या तखतमध्ये गेलेला आहे आणि ह्या भूमीला खूप महत्व आहे। हे ऐतिहासिक भूमी आहे ज्यामध्ये गुरुसाहेबपर्यंत जे या ठिकाणी जेव्हा गुरु तेग बहादूर गुरु गोविंद सिंगांनी गुरुच्या गद्दी ज्यावेळेला सोपली गुरुसाहेबपर्यंत या ठिकाणी विराजमान आहे। याच भूमीतनं बंदा सिंग बहादूर पहिले प्रशासक म्हणून पंजाबला पाठवले। याच भूमीमध्ये तुम्ही आपण बघताय की याच्या बाजूलाच नरसिंह नामदेव, जे भगत नामदेव पंजाबमध्ये, सिखांमध्ये आणि गुरबानीमध्ये 61 दोहे आपण अभंग म्हणतो, ते सुद्धा ही भूमी आहे। आणि मला असं वाटतं की या ऐतिहासिक भूमी आणि 300 वर्षानंतर खरं म्हणजे हा कार्यक्रम ऐतिहासिक याच्यासाठी आहे की गुरु गोविंद सिंगानंतर खालसा पंथ सजवला होता, पंचप्यारे साहेबांनी या ठिकाणी होते आणि गुरु नानक नामदेव संघ त्यानंतर या म्हणजे विशेष म्हणजे गुरु गोविंद सिंगांच्या वडिलांची पिताची शहादत मनवते आणि तो 300 वर्षानंतर एकत्र येते। म्हणून मी महाराष्ट्राचे CM माननीय मुख्यमंत्री महोदय, तखतचे आमचे जथेदार पूजनीय बाबा कुलवंत सिंगजी आणि बाबा हरनामसिंगचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी एकत्र आणण्याचं काम केलं। सर, एक शेवटचं, किती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे? या ठिकाणी दिल्ली CM असेल, हरियाणा CM असेल, पंजाब CM आहे, आंध्रचे डेप्युटी CM आहे, त्यानंतर महाराष्ट्राचे CM आहे आणि आपले UPचे CM आणि दिल्लीचे माननीय आपले केंद्रीय मंत्री गृहमंत्री भाई अमित शाहजी आहेत। बरं, उद्या किती वाजता सकाळी साधारणतः कुणाच्या उपस्थितीमध्ये याचं पूजन होणार आहे? हे धार्मिक कार्यक्रम आहे, यामध्ये जोही व्यक्ती येईल तो श्रद्धा अर्पण करेल, म्हणजे मान्यवर यो का VIP यो, या ठिकाणी प्रत्येक गुरुच्या समोर हा एक सामान्य व्यक्ती म्हणून असतो। आणि मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधानापासून प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आमच्या या गुरूंचं नमन मी बघताय आपण 2-3 वर्षापासून, त्या गुरूंचा इतिहास जनजनपर्यंत पोहोचला। हा वैभवशाली इतिहास, हा स्वर्णिम इतिहास आणि शूरवीर इतिहास राहिलाय, पण तो कधी जगासमोर आणला गेला नाही। हे पहिल्यांदा केले जाते, त्यासाठी ते या ठिकाणी फक्त श्रद्धा अर्पण करण्यासाठी सर्व मान्यवर येणार आहे। सकाळी 8 ला नगर कीर्तनची सुरुवात होईल, 11 ला गुरुसाहेबांचं या ठिकाणी प्रकाश होईल आणि 11 ते रात्री 10 पर्यंत नगर कीर्तन गुरुबाणी आणि कीर्तन रागी चालतील। निश्चितच देश विदेशातून या ठिकाणी जे आहेत ते भक्तजन येणार आहेत, त्याचबरोबर विविध राज्याचे मुख्यमंत्रीही याच नांदेडच्या मोदी मैदानावरती उद्या आणि परवा दाखल होणार असल्याचं आपल्याला सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.